गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष अंतर्गत गटबाजी दूर करून संघटना मजबूत करून जनतेचे प्रश्न सोडवून निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे। याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहे। तेव्हा आपण जोमाने कामाला, असे आवाहन शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी केले। दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये महाले बोलत होते। एकमेकांसमोर मोकळे झालो, एकमेकांसमोर आपल्याला सांगता आलं, तुम्ही थोडे लेट आले, बऱ्याचशा एकमेकांचे विषय हे या ठिकाणी झाले, तर हे मोकळं झाल्याशिवाय त्याचा उपयोग होणार नाही। आणि हाच दृष्टिकोन आपण या मीटिंगचा खरं ठेवला होता। त्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये उपयोग होईल। कारण आपण एक जर आलो, सगळ्यांच्या आशीर्वादाने 2009ची निवडणूक तुम्ही आम्ही सर्वांनी आपण बघितली की नाना तेव्हाही आपल्याकडे काही नव्हतं। एक तुमच्या सगळ्यांच्या शिवसेनेच्या यावेळी ज्येष्ठ सहकार नेते सुरेश डोखळे, संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबळे, मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण नाना जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न होऊन यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक संपत घडवले, बाळासाहेब मेधडे, तालुका प्रमुख अमोल कदम, शहर प्रमुख सुरेश देशमुख, नाना मोरे, मोफत तालुका प्रमुख रमेश झिरवाळ, युवा जिल्हा प्रमुख वैभव महाले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरेश डोखळे यांनी आभार मानले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक दादरला छत्रपती शिवाजी स्मारक त्याच्या पाठीमागे स्वातंत्र्यवीर चौक हॉल त्या दालनामध्ये फक्त आणि फक्त जिल्हा प्रमुख 1 to 1 आणि शिंदे शिवसेनेचे सचिव संजय एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।